नमस्कार, सुवर्णास किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत जेजुरी गडावरती खंडेरायाच्या दर्शनासाठी. आणि इथं बघा किती सुंदर दुकाने सजलेली आहेत. घरातून घरातून आम्ही सकाळी खूप लवकर निघालो होतो पहाटे. त्यामुळे आम्ही 10 वाजेपर्यंतच जेजुरीमध्ये पोहोचलो होतो. त्यामुळे इथे बघा दुकानांमध्ये किंवा बाकी साईडला पण कुठं गर्दी नव्हती. आणि प्रसादाच्या दुकानामध्ये आम्ही नारळ, भंडारा, खोबरं, पेढे असा प्रसाद घेतला आणि आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. तुम्ही बघू शकताय मंदिर. सकाळची वेळ होती आणि सोमवार पण होता, पण मंदिरामध्ये खूपच कमी गर्दी होती. आणि तिथल्या दुकानदारांकडून असं समजलं होतं की आज सोमवार आहे आणि त्यामुळे गाभाऱ्यामध्ये दर्शन मिळणार आहे. त्यामुळे खूपच आनंद झाला होता की खंडेरायाला आपल्याला जवळून दर्शन घेता येणार आहे म्हणून. आणि गड चढता चढता खूप दम भरत होता. जवळपास 300 ते 400 पायऱ्या मंदिराला होत्या. जसजसे वरती जाऊ ना तसं पायऱ्या खूप खड्या होत्या. आणि लोकप्रिय श्रद्धेनुसार 9 लाख पायऱ्या आहे गडाला असं सुद्धा म्हटलं जातं. आणि सगळीकडे भंडारा वरती जसजसं वरती जाऊ ना तसं सगळीकडे भंडारा उधळलेला दिसत होता. आणि त्यामुळे सगळीकडे भंडाऱ्याचं सोनं पसरलं आहे असं वाटत होतं. वरती गेल्यानंतर दर्शन रांगेमध्ये खूपच कमी गर्दी होती. आणि दर्शन रांगेनंतर थोड्याच वेळात आम्ही लगेचच गाभाऱ्यामध्ये पोहोचलो. पण गाभाऱ्यामध्ये ना मोबाईल अलाउड नव्हते, त्यामुळे मी तुम्हाला आतलं शूटिंग घेऊ शकले नाही, दाखवू शकले नाही आहे. आणि इथं बघा आम्ही बाहेर येऊन परत फेरी मारून परत असं छान इथं सगळेजण भंडारा वगैरे उधळत आहेत. नवीन लग्न झालेल्या नवरदेव नवरी वगैरे सगळे इथं असे भरपूर दर्शनासाठी लोक आलेली होती. आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराचं पण काम चालू होतं, त्यामुळे शिखरावरती कापड बांधण्यात आलं होतं. पण बाकी सगळं दर्शन वगैरे खूप छान झालं आणि खूप छान वाटलं. ऊन पण खूप होतं, त्यामुळे त्यांनी सावलीसाठी छत पण मारला होता वरती. गड चढताना गडावरती गोंधळीसुद्धा दिसत आहेत प्रत्येक ठिकाणी. आणि तिथं गोंधळ घातला जातो आहे. ज्यांचा नवसाचा गोंधळ असतो ना ते देवापाशी येऊन ते घालतात, ते अशा पद्धतीने. खंडेरायाचं जवळून दर्शन झाल्यामुळे मन खूप प्रसन्न झालं होतं. आणि इथं सगळीकडं छान असे आम्ही फोटोशूट वगैरे केले. आणि छान सगळीकडं भंडाऱ्याचं सोनं पसरलेलं होतं, त्यामुळे तिथं खूप छान असा प्रकाश पडला होता आणि खूप प्रसन्न वाटत होतं. अशा प्रकारे खंडेरायाचं दर्शन खूप छान आणि जवळून हात लावून झालं. खूप आनंद वाटला. आणि आता आम्ही निघालो आहोत पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावरती शिवरे येथे यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि यमाई देवीच्या मंदिरामध्ये आता आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि असं हे छान हेमाडपंथी मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे हे. आणि हे सगळं दगडी बांधकाम आहे. हा सभामंडप नवीन तयार केलेला आहे. आणि हे मेन मंदिर आहे ते जुनं आहे. आणि हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. साईडला दोन्ही बाजूला भव्य असे दीपस्तंभसुद्धा आहेत. यमाई देवी मंदिर हे कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या बहिणीचं मंदिर आहे. हे म्हणजे कोल्हापूरची ज्योतिबाची बहीण आहे ही यमाई देवी. आणि तिचं मंदिरही कोल्हापूरमध्ये सुद्धा आहे, पण मूळ ठिकाण हे इथं शिवरीमध्ये आहे. वगैरे मंदिरात छान अशी देवीची मूर्ती, खूप छान पूजा केलेली होती. आणि खूप मन प्रसन्न झालं हे सगळं बघून. देवीचं दर्शनही खूप छान झालं. गर्दी अजिबात नव्हती मंदिरामध्ये. आणि आमची ही कुलस्वामिनी आहे. कोल्हापूरचा ज्योतिबासुद्धा आमचा कुलस्वामी आहे. आणि ही यमाई देवी आमची कुलस्वामिनी आहे. आणि यमाई देवीचं मंदिर कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप मोठं आहे, पण हे मूळ ठिकाण आहे. त्यामुळे आम्ही जेजुरीला आलो की इथं नेहमी येतो आणि खणा नारळाने ओटी नेहमी भरतो आम्ही. आणि अशा प्रकारे परत देवीची प्रदक्षिणा घातली आम्ही. जुनं आणि हेमाडपंथी मंदिर आहे. सभामंडप हा फक्त नवीन आत्ता बांधलेला आहे. आणि पूर्ण मंदिराचं बांधकाम हे दगडी आहे.
हे मंदिर शिवकालीन आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मावळेसुद्धा इथे देवीच्या दर्शनासाठी येत असत नेहमी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.